राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून रखडल्यामुळे लोकशाही प्रक्रियेला सुरुंग लागत असून यामुळे जनतेच्या मूलभूत गरजांवर परिणाम झाला आहे। या पार्श्वभूमीवर वरोरा येथील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सरकारला जाग आणण्यासाठी तहसीलदार वरोरा यांच्यामार्फत मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि आमदार करण देवतळे यांना निवेदन सादर केले। महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यावर गेली 3 ते 5 वर्षे प्रशासक नेमण्यात आले आहेत। संविधानाच्या 73 व 74व्या घटनास दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना 5 वर्षांच्या कालावधीत निवडणुका घेणे बंधनकारक आहे। तसेच कोणत्याही संस्थेवर 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक नेमता येत नाही। त्यामुळे सध्याची प्रशासक राजवट ही संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात आहे। न्यायालयात दाखल काही याचिकांचा आधार देऊन सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने कधीही थेट निवडणुका स्थगित केल्या नाहीत। त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात निवडणूक घेण्याचा आग्रह धरावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। निवडणुका न झाल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थित विकास कामे ठप्प झाली असून शासकीय योजना बंद पडल्या आहेत। धोरणात्मक निर्णय प्रशासन घेऊ शकत नसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्यात, अन्यथा नागरिक आणि माजी लोकप्रतिनिधी आक्रमक आंदोलन उभारतील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। सर्वपक्षीय नेत्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला। राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनतर्फे सर्वपक्षीय नेत्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला। राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात पंचायती राज दिनाच्या निमित्ताने निवडणुका घेण्याबाबत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे। यावेळी वरोऱ्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। छोटभाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बऱ्याच थांबून आहे, याचा काय फरक पडलेला आहे आणि काय मागणी? याचा मूळ फरक तर हा आहे का 3 ते 5 वर्षापासून महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळे या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे जे विविध विकास कामे आहे किंवा गरजू जे कामे आहे ते पूर्ण प्रलंबित झालेले आहे। आता मूळ नगरपालिका असो, महानगरपालिका असो, याचा मूळ निधी असते 14 वित्त 15 वित्त आयोग, ज्याच्यातून साफसफाई, घंटागाडी, विद्युत व्यवस्था, अत्यंत महत्त्वाचं काम, पाणी पुरवठा असे याच्यावर जो निधी खर्च केला जाते। परंतु 5 वर्षापासून तो निधीच महाराष्ट्रात कोणत्या नगरपालिकेला आलेला नाही। आणि त्याचबरोबर जे दरवर्षी नगरपालिकेच्या टक्केवारी हे पाहून 50 ते 100 कोटी म्हणजे 35 ते 100 कोटी रुपये विविध विकास निधी याचा तो निधी पूर्ण बंद करण्यात आलेला आहे। महापालिकेला जवळपास 500 ते 2000 कोटीपर्यंत निधी याचा तो निधी बंद केलेला आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदमधून जे विविध विकास कामे ग्रामीण भागाचे व्हायचे किंवा शासनाच्या, राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहे त्या योजनेचा लाभ लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बसून पंचायत समिती, जिल्हा परिषदमधून मंजूर करून नियोजन करायचे, ते सुद्धा बंद झालेलं आहे। एक प्रकारे अरबो रुपये वाचवून सरकार आपल्या दुसऱ्या कामी लावण्यासाठी आणि या महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला अशा अवस्थेत ठेवण्यासाठी एक नगरपालिकेचा विचार केला। नाली सफाई असो, घंटागाडी असो, विद्युत व्यवस्था असो, पाण्याची व्यवस्था असो, फवारणी असो, हे किरकोळ जे कामं जे लोकांना आवश्यक असते हे कामंसुद्धा ठप्प झालेले आहे। ठेकेदारांची सुद्धा दुरवस्था आहे, परंतु अधिकारी माल छापो अभियान चालवतात। याला आशीर्वाद वरच्या लोकांचा असल्यामुळे ह्या निवडणुका थांबलेल्या आहे। ज्या पद्धतीने आता ग्रामपंचायतच्या निवडणुकाचं आरक्षण जाहीर केलेलं आहे, तशाच पद्धतीने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका जाहीर करून या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या सरकार आणि न्यायालयाकडून व्हावे म्हणून सर्व पक्षीय, सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन तहसीलदार महोदय यांना निवेदन दिलेलं आहे। यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि नगरविकास मंत्री, संबंधित मंत्र्यांना निवेदनसुद्धा पाठवण्यात आलेलं आहे। हे या ठिकाणी अगर याची दखल नाही घेतली तर सर्व मिळून जिल्हा पातळीवर सुद्धा सर्व पक्ष पदाधिकारी अशा प्रकारे निवेदन देऊन तीव्र आंदोलन करण्याची भूमिका आहे।